सकाळच्याला दवाखान्यात टिकीत नाही तर संगीचा फोन आला. म्हटलं वैशी कळलं का? म्हटलं काय काय झालं? ती म्हटलं किसण्याचा बाप गेला की रातच्याला. मी म्हटलं अगो भाई असं हिंडता फिरता माणूस कसा गेला? संगी म्हणून अटॅक आला आणि पहिल्याच अटॅक मध्ये उडाला. अगो बाई संगी नक्की कुठल्या आळीचा अटॅक आला ग? संगी म्हणे म्हणजे ग वैशी. अगं तसं नाही ग, माणूस लपडेच ऐकून माहित होतं. म्हटलं कुठल्या आळीचं मिठू प्रकरण उपटलं जणू. संगी म्हणे अगं वैशी माणूस गेला काय बोलून राहील? तसं नाही ग संगी, अगं चुकलं ग माझं. अगं तुम्ही शाणा करा माणसाच्या कथा सांगू. संगी जायला लागल ना ग. हा मयत रात्रीच्याला आटापली आमुष लागल म्हणून वैशी नुसतंच जाऊन यायचे. संगी म्हटलं चालत मी जरा कापड बदलून येते. एक बारी लय ना मी ना असं साखरपुड्याच्या लग्नाच्या कार्यक्रमाला जात नाही, पण अशा कार्यक्रमाला हटकून जाते. अहो माणसं बघून ठेवते आणि म्हणतात बायला लय माणूस की ही तर स्ट्रॅटेजी. म्हटलं जायला तर पाहिजे. इकडे आहे ना असं दवाखान्याला ठुकीत नाही तर रत्नी आली का? रत्नी म्हणली मॅडम. म्हटलं हा कळाले संगीता मॅडम मी निघाली. तर रत्नी म्हणे मॅडम मी येऊ का तुमच्या संकटात? तुम्हाला माहिती ना किसण्यासाठी हिचा जीव चडफडत असलं. म्हटलं चालते. एकली जायला कुचपत असलं. म्हटलं तू संगीता मॅडमच्या घरला वय मी जरा जाऊन आले. म्हणलं असं रत्नीला पुढे धाडली. 12 वाजले आम्हाला जवळ निघता करतात. इकडं किसण्याच्या वाड्यात निघतोय तो तिथं ना तुम्हाला सांगते वसरलंय बापे मंडळीची गर्दी. किसण्याने बहुतेक आम्हाला गर्दीतून बघितलं का काय? किसने आलं खाली आणि तू सांगते चिमणी वाणी व तोंड झालं होतं लय पार व काळवंडलं होतं. बापावर लय जीव होता. हा बघला असेल ते म्हटलं आज जावा बायका माणसं आत बसल्यात असं म्हटलं. मग आम्ही असं पायऱ्या चढून त्या वसरीच्या निघालो. तो भीतीला ना असं किसण्याच्या बापाची मोठी तस्वीर. अहो काय ते माणूस दिसतो असं राजबिंडर रूप ना. अहो काय त्याचे डोळे काय त्याचे मिशा कसं माणूस नुसतं बोक्यावानी. ऐकून माहित होतं निम्म गाव पागल केलं होतं त्याच्या जमान्यात. अहो तसंच माणूस होतं का? आणि असं वरच्या अंगाला एक वाक्य होतं खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार्प. म्हटलं किसण्याला ना ह्याची शिकवण मी असं संगीला खुणवलं तर संगीने असं केलं. म्हटलं ही जनता आहे ना दिवस दिवस माझ्या संकट असते पण त्यांची काही केल्या ट्यूब पेटत नाही. म्हटलं चालायच मी जिथे असेपर्यंत हे असंच चालायचं. म्हणून आम्ही आज जातो का असं ह्या टायमाला ना जिथं जागा भेटेल तिथं टेकायचं असतं का? तर संगीला मला जवळ जवळ जागा भेटली. ही रत्नी ना दरवाजाच्या आडुशाला टिकली. इकडं बघतो ना किसण्याची आई लय रड. बायका म्हणे रातभर हिच्या डोळ्याचं पाणी आटलं नाही. तर मग बायका म्हणायला लागले अगं ऐक ना तू बोलून मोकळी व्हाय, तू रडून मोकळी व्हाय, तू बोलून मोकळी व्हाय, तू बोलून मोकळी व्हाय असं म्हणून तिला बोलती केली. मग ती बोलायला लागली. म्हटली रातच्याला 9ला गावावरून आले. मला म्हणे मला पाणी देशील आणि चहा ठेवशील. मी नंतर जेवण म्हणे मी असं त्याला गलासभर पाणी दिलं चहा ठेवायला आत गेले तर असं काहीतरी घसरून पडल्याचा आवाज आला. तर बघते तर माणूस असा भुईला सपाट. इतकं हलून उठायचा प्रयत्न केला पण माणूस काय उठलं नाही. व याच्या बारीला बी आधी बऱ्याच बारीला पडलेत पण उठले. तो या बारीला काय माणूस उठलंच नाही म्हणून ती रडायला लागली. इकडं ना 5-6 हुंदके असे जोराचे आले का? मी म्हटलं हो 5-6 बारीला तर आप्पा पाय घसरून पडलेलेच आहेत. त्याबरोबर संगीने मला असं दुसणी दिली. म्हटलं काही चुकलं माझं. असं चाललं तर इकडं दोघी आहेत ना पुतण्या अशा नरडत आणि कुणी असं ना नरडत आणायला लागलं ना माझ्या काळजाचं पाणी पाणी होतं का? हो ना. त्याच्यातली एकीची ना डोळ्याला अजिबात टिपूस नाही पण नुसतं गळ काढाय. दुसरी तरी थोडी तरी रडत होती. आणि ना काहींचं असं ना अशा टायमाला आहे ना अश्रू बेमान म्हणतात ना ते असं खरं दुःख झालेलं असतं पण डोळ्यात पाणी येईल तर शपथ. डोळ्याला किती वेळ पदर लावणार पण काय करणार? मग कोण अशा टायमाला ते आई बापाची आठवण काढणार. नाही तर मग सासूनी कसं छळलं अशी आठवण काढून मग रडण्याचा प्रयत्न करणार. मग एखादा अश्रू आला ना तर पुसणार नाही. मग 2-4 जणीला तर दाखवायला पाहिजे. मग इकडं तिकडं बघून घेणार आणि म्हणणार ऐक ना बाईला पाणी आण, अरे बाईला पाणी आण असं म्हणून इकडं तिकडं बघितलं. 2-4 जणींनी बघितलं की ह्यांच्या आत्माला तेवढी शांती भेटणार. इकडे ना आमच्या गावातून दोघी तिघीनं एवढ्या देखण्या बाया पण ही तोंडावर उदाशी. गावच्या मोनालिसा आमचं नाव होय ना. ओ कुठल्या कार्यक्रमाला जर असं दुखवट्याच्या कार्यक्रमाला हे 2-4 चेहरे असले ना प्रसंगाचं गांभीर्य अशी उदाशी तोंडावर लय रगड पैसा पण त्यांच्या ना तोंडावर असं श्रीमंतीचं बी तेज दिसत ना अशी त्या बायका. आता इकडं तुम्हाला सांगते उजव्या अंगाला ही संगी होती माझ्या आणि डाव्या अंगाला एक मावळून बसली होती. आणि ह्या पुतण्यात जसं गळ काढे ना तसं हिला बी जोर चढ आणि ही बी काहीतरी सांगायला उठायची. अगं बाई ग मला ही बोलायला लागली की माझं असं डोकं फिरायचं पटतंय. व इथं मी दुखवट्याला आले बायका गाणार रडणार याची मानसिक तयारी होती पण ही बोलायला लागली तसं हिच्या तोंडाचं असं घाण वास यायचं ना माझं असं डोकं उठायला लागायचं काही चढ. शेवटी ना एकदा झालं 2दा झालं 5-6 बारीला झाल्यानंतर म्हटलं मावशी ऐका ना तुम्ही तोंडाने काही एक बोलू नका. मावशी तुम्ही रडा. मावशी तुम्ही रडूनच मोकळ व्हाल तुम्हाला त्रास होईल असं म्हटलं. संगीने मला अशी दुसरी चुप तुला काय कळून राहिलं? मी ना बोलून बोलून तिला ना रडायला लावलं तिचं तोंड गप केलं. तरी बी तिचा तो वास थांबला. इकडं अजून एक यागळाच वास यायला लागला. तुम्ही थोडा पुढचीचा अंदाज घेतला. म्हटलं ऐक ना तुम्ही कुठशी राहता?
वर चाळीला तरी कुठशी हो, काही नाही, अक्कीला पाठवायचं होतं. अक्षय कुमार म्हटलं तर तिची ट्यूब पिटली, ती उठली आणि ती गायब झाली, ती पुन्हा काय दिसली नाही. संगी मला विचारायला, अक्षय कुमारला का पाठवायचं? चुप राह संगी, मी सांगेन तुला नंतर. असं झालं, इकडे आहे ना लेकराची जातो अशी इकडून आत बाहेर करत होती. तर काहींच्या अंगात आहे ना असं किडा असतो ना, एकीने ना असं लेकराला पकडला का, ऐकणार आप्पा कुठं गेले, तर ती म्हणे आप्पा आहे ना असे ढूम ढूम ढगात गेले. दुसरं म्हणलं नाही आप्पा देवाच्या घरी गेले. तिसरं कार्ट म्हणे नाही आप्पांचे स्टार झाले. अशी ती काठी बडबडायला लागली, तसे 2-4 हुंके वाढायला लागले. म्हटलं बायका गप्पच बसत नाही. मी विचारलं, लेकरांना नाही सांगितलं नाव, नाही सांगितलं, बरं केलं. दाखवलं बी नाही ना, नाही दाखवलं, बरं केलं. असं चाललं होतं. इकडे 7-8 घरच्या भाकरी ना आतमध्ये जायला लागल्या. संगीला म्हटलं संगी 12:30 झाले, आता यांची जेवणाचा टाइम झालाय, संगी निघायला लागेल. तर आम्ही निघालो. ती एक म्हटली नाही तुम्ही 2 घास खाऊन जा, दुखवट्याचे आप्पांच्या जीवाला बरं वाटलं, असं तुम्हाला जाता यायचं नाही. आता झालं का, आम्ही अडकलो. मग आतल्या खोलीत गेलो का, अशी ताटं केलेलीच होती व. तर आता बसलो संगी, मी, रत्नी असं ह्या बाजूला, आणि पुढच्या अंगाला एक लाईन होती. नेमकी आज माझं काही नशिबाची योग ना, एक म्हातारीनं असं डबडं घेऊन बसली. म्हातारीचं डबडं बघितलं तसं मला कसं तरी व्हायला लागलं. आता चल इकडं उजव्या अंगाला त्या पुतण्या मागाशी नरडत आणत होते, आणि ते एकमेकीच्या कानात सारखं काहीतरी बोलत होते. म्हटलं काय माझ्याबद्दल बोलून राहिलेत का काय, असू दे मरू दे. तर मग चल म्हणे बायक म्हणे आता जेवायला सुरुवात करत ना, ती म्हातारीने समोरची ना असं डबडं उघडलं, आणि त्याच्यात ना बचाळ काढले ना, अशी निथळी ना, अशी कडम आज चालली. तसं मला असं उमदळून आलं का, काही विचारू नका. म्हटलं बाई मी असं माझ्या ताटात बघितलं ना, अशी भाकरीची चवडे ना अशीच उचलली ना, रत्नीच्या ताटात टेकवली. रत्नी म्हणे मॅडम, मी म्हटलं रत्नी गिळ मुकाट्याने या घरात रेटे थापायचे स्वप्न बघत होती, गिळायला रोग आला बरं रत्नी गिळलो, तिचा कोठा मोठा दिसती तरी अशी शेलाटी तरी असू दे, कसं काय नाही होत म्हणून ना रत्नी गिळणार मला माहित होतं. असं जरा आता इकडे आहे ना, आता ही म्हातारीचं बच्चा बघायला नको म्हणून मी असं उजवीकडे नजर ठेवली होती. 3 नंबरला एक बाई जरा वेगळी दिसून राहिली, ओळखीचं. 4 म्हटलं संगीत ती कोण ग? अगं वैशी असं काय करते ती, किसण्याची चलती. अगो बाई संगी किती भारी दिसून राहिली. तिने काय केलं, अगो बाई तिने घराबाहेर फर्निचर होतं ते आत घेतलं, जणू बचाळ बसवलं. संगी अगो बाई 50 बाईने बचाळ बसवलं, काय देखणे दिसून राहिली. संगी जर आईन 30 जर हिने बसवलं असतं तर अजून 2-4 लेकरांची आई झाली असती. वैशे तिला 4 लेकर आहेत. अगं पट्टे का संगी, लेकराचा आणि तोंडाचा काही एक संबंध नाही, मी फक्त जोक केला. तुला काय संगी म्हणे वैशे मुकाट्याने गिळे नको शहाणपणा करू म्हणून झालं. म्हटलं काय आता इकडं तुम्हाला सांगते, पुतण्यांकडे नजर गेली का माझी, आणि त्यांना एकमेकींना हा आता 7लाच ना ग, असं 7 म्हटल्यानंतर माझी ट्यूब पेटली. म्हटलं डिस्की प्रकरण दिसते, आणि तसंच निघालो ही भाकरीची चवड ताटात, आणि अशा गिळायला लागल्या की काय बाई, तुम्हाला सांगते 15 मिनिटापूर्वी हे आप्पा म्हणून गळ काढत होते ना, अशा गिळत होते जसं काय आप्पांचा पुनर्जन्म साजरा करतात का काय. होय ना, खरं लोक अशी लाच सोडून राहतात, तो पुन्हा जिंदगीभर जेवायला भेटणार नाही का काय, अशा गिळत होते. चालू द्या म्हटलं, आता जेवण आटपली, असं निघायला लागणार. म्हटलं आता जानकीला विचारायला पाहिजे. आता जानकी उभीच होती. संगीने जानकीचा हातात घेतला, आणि मी जानकीचा असं पाठीवर हात ठेवला, आणि म्हटलं काळजी घ्या सासूबाईंची, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी पडली. त्याच्यावर आता तुम्हाला सांगा, एक निरर्थक वाक्य सोडून मी मोकळी झाली. होय ना, काय वाक्याला ते अर्थ आहे. जानकीने ठरवलं असेल म्हातारीची कशी शाळा घ्यायची म्हाताऱ्यानंतर. हो, ज्याने त्याने ठरवलं असतं, माझ्या सांगून काही एक फरक पडणार नव्हतं, मला माहित होतं, पण बोलायचं म्हणून बोलून गेले. असं निघालो, वसरीवरनं खाली जाणार नाही तर अंगणात किसण्या होतच. किसण्याला ना तोपर्यंत असं भरून आलो होतं, असं वाटलं आता या ना रत्नीच्या गळ्यात पडून रडते का काय. तर ते पुढे यायला लागलं, तसं म्हटलं आवरा स्वतःला. संगी म्हणे सावरा स्वतःला, आप्पांचं जाणं खरोखरच धक्कादायक होतं, तुम्ही ह्याच्यातनं स्वतःला सावरून घ्या. मला माहिती आहे तुम्ही आप्पांची शिकवण वाया जाऊ देणार नाही, आप्पांनी जगावर प्रेम करायला लावलेले, आणि तुम्ही ते तसंच चालू ठेवणार, तुम्ही ते करता पण. असं म्हणून मी रत्नीकडे बघितलं, रत्नीने माझ्याकडे बघितलं, अशी रत्नीची नजर झाली. चालू दे रत्नी, असू दे, काय नाही होत. असं झालं. इकडून संगी म्हणे वैशे आपली चपलं ह्या अंगाला. म्हटलं तर संगीने दापलेलं दिसते म्हणून या अंगाला निघाले का, काय झालं तुम्हाला आज हसून नाही आलं? अहो काय करणार, इशू किती सिरियस. आपण लोकांच्या सांत्वनाला गेले, प्रोग्रामला नाही गेलो, पण तुम्हाला एका वाक्याची मला आठवण करून द्यायचं. तर मराठी शाळांमध्ये जे वाक्य असायचं ना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार्पण, ह्या वाक्याची आठवण करून द्यायची होती. अहो हा किसण्याचा बाप एवढा बी वाया गेलेला नव्हता हो, लपडी का करना, पण 4 माणसं बी त्यांनी जोडली होती म्हणून ती एवढी मैत्रीला लोक रडायला होती. हो, तुम्ही बी ना लोकांशी चांगलं वागा, 4 प्रेमाची माणसं गोळा करा, आपल्या मैत्रीला खरे अश्रू ढळले गेले पाहिजे, असं तो वागणं ठेवा स्वतःच. येऊ का मग मी, तीच मन की बात वाली डॉक्टर वैशी, थँक्यू सो मच. अगं बाई कोणाचं मेसेज, संगी
वैशे अक्षय कुमारला त्यांच्या घरी का पाठवायचं आहे आता काय सांगू येईल सांगते. यू कम. थँक्स. बाय.